टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अत्यंत विश्वासू असलेले संजय खोडके यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली। त्यानंतर अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने जल्लोष या ठिकाणी साजरा केला जातोय। पेढे भरवून आणि मिठाई वाटून जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जल्लोष साजरा केला जातो। आपल्या सोबत कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे, काय सांगणार? उमेदवारी जाहीर झाली आहे संजू भाऊंना। अमरावती शहर के अंदर कार्यकर्ताओं में ऐसा जोश है बिल्कुल कि अमरावती शहर के अंदर पहली बार ये पद मिला है, वो भी एक घर में 2 पद, इसलिए सब कार्यकर्ता उत्सव है एकदम। और राष्ट्रवादी अमरावती शहर में मजबूत करके रहेंगे, महापालिका के अंदर ही मजबूत करेंगे, ये हमारे संजू भाऊ का वादा है, हमारे कार्यकर्ताओं का वादा है। जय हिंद, जय महाराष्ट्र। काय सांगणार? आणि निकटवर्ती आहेत अजितदादा, अत्यंत विश्वासू म्हणून मानलं जातं संजू भाऊंना आणि उमेदवारी दिलेली आहे विधान परिषदेची, जल्लोष केला जातोय। ते संजू भाऊजी गेल्या 35 वर्षापासूनची ही मेहनत आहे, या मेहनतीचं हे फळ आहे। संजू भाऊला ते उशिरा मिळालं, पण देर आहे दुरुस्त आहे, एकदम चांगलं झालं। एका घरात 2 आमदार झाले, आमच्या जो 2 आमदार आहे। एक आमदार असतानाही आता 1300 कोटी रुपयाचा निधी अजितदादा अर्थमंत्री असताना आणलेला आहे। आता संजू भाऊ आमदार बनले, आता तर प्रश्नच येत नाही, दुधात साखर आहे। अमरावतीकरांसाठी ही एक दुग्ध शर्कराचा योग आहे की 2 एका घरातून आमदार बनले आहे आणि भरपूर निधी आणण्याची ताकद आता पुन्हा अर्थमंत्री अजितदादा पवारच आहे। आणि आमच्या या दोन्ही आमदार देवमध्ये ही ताकद आहे की निधी अमरावती जिल्ह्यासाठी खेचून आणणार आहे आणि विदर्भाशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याची ताकद संजूभाऊ खोडकेत आहे। याच्यापेक्षा संजूभाऊ खोडकेंनी पुष्कळ ठिकाणी जिल्ह्याचे त्यांनी हे मंत्री हे स्वीकारलेलं आहे, संपर्क मंत्री वगैरे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे, आणि राष्ट्रवादी काँग्रेस निश्चित मोठी होईल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आम्ही चांगलीच भरारी घेऊ असा आम्हाला विश्वास आहे। संजूभाऊ खोडकेंच्या नेतृत्वात आम्ही सगळेजण आता अजून जोमाने काम करू। सुलभाताई खोडके आणि संजूभाऊ आमच्या पाठीशी असल्यावर आम्ही मागे पुढे पाहतच नाही, काम करत आलो आहे, काम करत राहू। एकच वादा अजितदादा, एकच भाऊ संजू भाऊ। आपण बघू शकतो जल्लोषाचं वातावरण अमरावतीच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आहेत। महिलांनी देखील या ठिकाणी फटाके फोडलेले आहेत, मिठाई वाटून जो आहे तो जल्लोष करण्यात आला। आपल्या सोबत महिला पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगणार ताई, संजू भाऊंना उमेदवारी देण्यात आलेली, काय? सर्वप्रथम तर मी आमचे माननीय संजू भाऊजी मार्गदर्शक आमचे, त्यांना सगळ्यात पहिले त्यांचं अभिनंदन करते। आणि त्यांनी जी ही 30 ते 35 वर्षाची मेहनत त्यांनी केली, त्यांना सगळ्या आपल्या वरिष्ठांवर अतिशय विश्वास होता की मला याचं कधी ना कधी फळ मिळेल, तर ते आज त्यांना गजानन माऊलीच्या कृपेने ते त्यांना मिळालेलं आहे। या यशाबद्दल खूप सगळ्या वरिष्ठांचे आम्ही धन्यवाद देतो की आमच्या मार्गदर्शकाला त्यांनी यश दिलेलं आहे, त्यांच्या फळाला मेहनतीला यश मिळालेलं आहे। आणि माननीय अजितदादा पवार यांचे सुद्धा अभिनंदन करते, आभार मानते की त्यांनी योग्य व्यक्ती निवडलेला आहे जिल्ह्याच्या विकासाकरिता। आतापर्यंत ते विकास करतच आलेले आहे आणि आता अजूनही जोमाने त्याच्या मागे लागतील ते, आणि आमच्या अमरावती शहराचा विकास होईल, सगळ्या जिल्ह्याचा पूर्ण विकास करण्यात येईल। आणि परत एक वेळा म्हणू इच्छिते, एकच वादा अजितदादा, एकच भाऊ संजय भाऊ। काम बघू शकतो जल्लोषाचं वातावरण अमरावतीच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आहे। संजय खोडके यांना उमेदवारी दिल्यानंतर जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीमध्ये अमरावतीमध्ये जल्लोष पाहायला मिळतोय। सोबतच संजय खोडके यांच्या उमेदवारीमुळे विदर्भात राष्ट्रवादीला एक बळ मिळेल। संजय खोडकेंचं जे नेतृत्व आहे अजितदादांचे ते अत्यंत निकटवर्तीय मानले जातात, त्याच पार्श्वभूमीवर त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। कॅमेरामन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।